कडे कपारी घुमू लागले विजयाचे गान, जळल्या राना तुनी उमलले पुन्हा नवे प्राण. रायगडावर हर्ष दाटला घडा चौघडा झडे, शिंगाच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे. शिवराय भाग्य देशाचे, हे संजीवन प्राणांचे, हे रूप शक्तियुक्तीचे. हा तेजाचा झोत उफाळून सृष्टीतून आला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. हे वर्णन आहे राज्याभिषेकासाठी सजलेल्या रायगडाचं, शिवाजी राजांच्या अलौकिक कशा कर्तृत्वाचं. शेकडो वर्षांच्या जुलमी सुलतानशाहीचा अंधकार कापून काढणाऱ्या, मराठेशाहीची स्थापना करणाऱ्या शिवाजी महाराजांनी भारताला स्वातंत्र्याचा, सार्वभौमत्वाचा बीजमंत्र दिला. आपल्या पराक्रमाने आणि श्रींच्या आशीर्वादाने त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक करून घेतला. या राज्याभिषेकाचा तपशील आणि तिथपासून झालेले आमूलाग्र बदल यांचा आढावा घेऊया या एक्सप्लेनरच्या माध्यमातून. नमस्कार, मी सौरभ सद्योजात. भारत गौरव या विशेष मालिकेत मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण पाहताय महा MTV. शिवाजी राजांनी राज्याभिषेकाचा विधी सुफळपणे पार पाडण्यासाठी काशीहून गागा भट्ट यांना पाचारण केलं. गागा भट्ट हे मोठे विद्वान पंडित होते आणि महाराजांच्या राज्याभिषेकासाठी त्यांनी राजाभिषेक प्रयोग या विशेष ग्रंथाची रचना केली. यासाठी त्यांनी विष्णू धर्मोत्तर पुराण या ग्रंथाचा आधार घेतल्याचं दिसून येतं. याशिवाय जयदे शकावली, शिवापूर शकावली, सभासद बखर, हेनरी ऑक्झेंडन याने पाठवलेली पत्र आणि इतर काही साधनातून राज्याभिषेकासंदर्भातल्या नोंदी आपल्याला वाचायला मिळतात. या समारंभात काही महत्वाचे विधी पार पाडण्यात आले. त्यात मौजी बंधन, ज्यात महाराजांची मुंज झाली, तुलादान, पुरुष तुलादान, ज्यात महाराजांची तुला करण्यात आली आणि त्यासाठी सोनं, चांदी, तांब्याच्या वस्तू, जस्त, कथील अशा धातूंचं दान करण्यात आलं. आणि याच्यासह राणी सोयराबाई यांच्याशी त्यांचा समंत्रक विवाह पुन्हा एकदा करण्यात आला. महत्वाच्या विधींमध्ये गणेशाची पूजा, स्वस्ती वाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, नारायण पूजन आणि इतर विधींचा अंतर्भाव होता. शिवाजी राजांचा 8 जलकुंभात भरलेल्या पवित्र जलाने अभिषेक करण्यात आला. यात समुद्र, नद्या, सरोवर आणि गंगा यमुनांसारख्या पवित्र नद्यांमधून आणलेलं पाणी होतं. 8 दिशांना 8 वेगवेगळे कुंभ घेऊन अष्टप्रधान मंडळ उभं होतं. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या पहाटेपासून पुढील विधींना सुरुवात झाली. रायगड आनंदानं दुमदुमला असणार यात शंका नाही. हे तुफान स्वातंत्र्याचे, हे उधाण अभिमानाचे, ही अभूतपूर्व भावना रायगडावरती उत्साहानं गरजत असणार. महाराजांच्या हातात धनुष्य होतं. ढाल तलवारीची पूजा केल्यानंतर राजांनी सिंहासनाकडे प्रस्थान केलं. 32 मण सोन्याच्या सिंहासनाला शेकडो रत्नांनी जडवण्यात आलं होतं. त्याच्यावर वाघाचं चर्म अंथरण्यात आलं होतं. महाराजांनी सिंहासनाला वंदन केलं आणि पूर्व दिशेकडे तोंड करत मंगलवाद्यांच्या गजरात, मंत्रांच्या जयघोषात ते सिंहासनारूढ झाले, छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य साधनेचा जो यज्ञ मांडला होता, राज्याभिषेक हा त्यातला एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे. या राष्ट्राला, भारताला न्याय्य राज्याच्या मंगलमय उद्घोषांचे स्वर कित्येक शतकांनी ऐकायला मिळाले. हा सोन्याचा दिवस आपल्या देशाला दाखवला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. पातशाह्यांना, जुलमी राजवटींना नमवून, नामोहरम करून त्यांनी हिंदूंचं राज्य स्थापन केलं, हिंदूपद पातशाही स्थापन केली. राजांच्या परमप्रतापाचं चपखल वर्णन कृष्णाजी अनंत सभासद यांनी करून ठेवलं आहे. ते म्हणतात, राजा साक्षात केवळ अवतारीच जन्मास येऊन पराक्रम केला. नर्मदेपासून रामेश्वरपर्यंत द्वाही फिरली, देश काबीज केला. अदलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मोगलाई या 4ही पातशहा व समुद्रातील 22 पातशहा असे जेर जस्त करून नवेच राज्य साधून मराठा पातशहा सिंहासनाधीश छत्रपती जाहला. प्रति इच्छा मरण पावून कैलासास गेला. ये जातीचा कोणी मागे जाहला नाही, पुढे होणार नाही. असे वर्तमान महाराजांचे जाहले कळले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन. हा एक्सप्लेनर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला आपल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून जरूर कळवा. महा MTVच्या चॅनलला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.